गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 75 मध्ये आपण शेवटचा युनिट 4 सुरू करणार आहे आणि हा युनिट फार छोटा आहे. 5-7 लेक्चर मध्ये हा युनिट आपला संपून जाईल. काय आहे आर्टिकल 9.19 वन डायमेन्शनल हीट फ्लो. डायग्राम मध्ये हे जे ठोकळा काढलेला आहे हे वन एंड जो आहे त्याचा तो ओरिजिन आहे. ही जे लाईन आहे ती एक्स ऍक्सिस आहे आणि इथून तर इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो एक्स दर्शवलेला आहे. लेट हीट फ्लो अलॉन्ग ए बार ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन in the direction perpendicular to the cross section. Take one end of the bar as origin, that is one end. हा एक बार आहे त्याचा वन एंड जो आहे तो ओरिजिन आहे and the direction of its flow is along x axis, जे की इथं डायरेक्शन दर्शवलेलं आहे. Let the temperature of the bar at any time t at a point x distance from the origin be u of x comma t, full stop. Then the equation of one dimensional heat flow is delta u by delta t, which is equal to c square delta 2u upon delta x square. मित्र हो, या आर्टिकल वर आपण आता एग्जाम्पल बघणार आहे. एग्जाम्पल 10 ऑन पेज नंबर 640. ए रॉड ऑफ लेंथ विथ इंसुलेटेड साइड्स is initially at a uniform temperature U. Its ends are suddenly cooled to 0 degree Celsius and are kept at that temperature. Then prove that the temperature function u of xt is given by u of x comma t, which is equal to summation n is equal to 1 to infinity bila suffix n sin n pi upon l into x e to the power minus c square pi square n square t upon l square, where bn is determined from the equation u0, which is equal to summation n is equal to 1 to infinity bn sin n pi upon l x. Solution. Let the equation for the conduction of heat be delta u by delta t, which is equal to c square delta 2u upon delta x square. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. Let us assume that u is a function of x and t. That's why let us assume that u is equal to capital X into capital T, where capital X is a function of small x only and capital T is a function of small t only. Hence delta u by delta t, which is equal to capital X into dt upon d small t, and delta u by delta x, which is equal to t d capital X upon dx. This implies again differentiate delta 2u upon delta x square, which is equal to capital T into d2 capital X upon dx चा वर्ग. मित्र हो, तुम्हाला माहित आहे की आपला एक मॅथमॅटिशियन आहे ज्याचं नाव पफॅपियन आहे. तो पार्शियल बी घेतो आणि टोटल बी घेतो एकाच प्रॉब्लेम मध्ये. तसंच इथं तुम्हाला दिसत आहे. पुटिंग these values in equation 1 comma we get capital X into dt upon dt, which is equal to c square capital T into d2 capital X upon d small x चा वर्ग. This implies 1 upon c square t d capital T upon dt, which is equal to
1 अपॉन कॅपिटल एक्स d2 कॅपिटल एक्स अपॉन dx चा वर्ग, याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. लेट ईच साइड्स बी इक्वल टू ए कॉन्स्टंट विच इज इक्वल टू मायनस पी चा वर्ग. आणि कॉन्स्टंट बद्दल मी आपल्याला पहिलेच म्हणालेलो आहे की आपण आपल्या सोयीनं कॉन्स्टंट काहीही घेऊ शकतो. आता इथे मला उत्तर माहीत असल्यामुळे मी मायनस पी स्क्वेअर हे घेतलं. तुम्हाला हे प्रॉब्लेम 2-3 वेळा करावं लागेल म्हणजे तुमच्याही लक्षात येऊन जाईल की या प्रॉब्लेम मध्ये कॉन्स्टंट काय घेतलं होतं. म्हणून 1 अपॉन सी स्क्वेअर इंटू कॅपिटल टी डी कॅपिटल टी अपॉन डी टी विच इज इक्वल टू मायनस पी स्क्वेअर और डी टी अपॉन टी स्क्वेअर, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये हे राईट हँड साईडला चाललं जाईल. मायनस पी स्क्वेअर सी स्क्वेअर कॅपिटल टी आणि त्याला लेफ्टला जर आणलं तर प्लस पी स्क्वेअर सी स्क्वेअर कॅपिटल टी विच इज इक्वल टू 0. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. अँड दुसरा इक्वेशन 1 अपॉन कॅपिटल एक्स d2 कॅपिटल एक्स अपॉन d स्मॉल एक्स चा वर्ग विच इज इक्वल टू मायनस पी चा वर्ग और d कॅपिटल 2x अपॉन d स्मॉल एक्स चा वर्ग विच इज इक्वल टू मायनस पी स्क्वेअर इंटू कॅपिटल एक्स. त्याला जर लेफ्टला आणलं तर d2 कॅपिटल एक्स अपॉन dx चा वर्ग प्लस पी चा वर्ग कॅपिटल एक्स विच इज इक्वल टू 0. हा इक्वेशन नंबर झाला तुमचा 4. आता हे जे 3 आणि इक्वेशन 4 आपल्याला मिळालेले आहेत, दीज आर द ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स. आणि ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन कसं सोडवतात हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. आपला अख्खा पेपर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आपण 3rd सेमला शिकलेलो आहोत. म्हणून सॉल्विंग इक्वेशन 3 and 4, वी हॅव डी अपॉन डी टी प्लस पी चा वर्ग इंटू सी चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर कॅपिटल टी विच इज इक्वल टू 0 अँड d2 अपॉन dx स्क्वेअर प्लस पी चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर कॅपिटल एक्स विच इज इक्वल टू 0. इट्स ऑक्झिलरी इक्वेशन्स आर स्मॉल m प्लस पी स्क्वेअर सी स्क्वेअर विच इज इक्वल टू 0 अँड कॅपिटल M स्क्वेअर प्लस p स्क्वेअर विच इज इक्वल टू 0. because where d upon dt which is equal to small m and d upon dx which is equal to capital M. Hence m is equal to minus p square c square and m square is equal to minus p square. Hence m is equal to minus p square and c square. M is equal to minus p square c square and m square is equal to I square p square. Hence m is equal to minus p square c square and capital M is equal to plus minus IP. इथं आपण I square का घेतलं नाही तर आपल्याला उत्तरामध्ये स्टेटमेंट मध्ये जे उत्तर काढायचं आहे त्याच्यामध्ये e टू द पॉवर्स दिसलेला आहे आणि त्यामुळे hence the solution are t is equal to c1 e to the power minus p square c square t and capital X is equal to c2 cos px plus c3 sin px. म्हणजे जे दुसरे रूट्स आहेत हे इमॅजिनरी रूट्स आहेत आणि पहिले रूट्स आपण इमॅजिनरी मध्ये कन्वर्ट न करता त्याला रिअलच ठेवलं. ठीक आहे. Hence u is equal to c1 e to the power minus p square c square t into ब्रॅकेट मध्ये c2 cos px प्लस c3 sin px. याला आपण इक्वेशन नंबर 5 म्हणू. पुटिंग x is equal to 0, u is equal to 0 in equation 5, we get hence 0 which is equal to c1 e to the power minus p square c square t into c2. Why c2? Because cos 0 is 1, sin 0 is 0. When we substitute x is equal to 0. So this implies c2 is equal to 0 because c1 is not equal to 0. Why c1 is not equal to 0? Because c1 contains the solution of one equation. जे आपला इक्वेशन 3 आणि 4 आहे ना त्यापैकी तिसऱ्या इक्वेशनचं ते सोल्युशन आहे त्यामुळे त्याला घेता नाही येणार.
Hence equation 5 becomes u is equal to c1 e to the power minus p square c square t into c2 0 असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये c3 sin px. याला इक्वेशन नंबर आपण 6 म्हणू. अगेन पुटिंग x is equal to l comma u is equal to 0 in 6 comma we get. त्यामुळे 0 is equal to c1 e to the power minus p square c square t into ब्रॅकेट मध्ये c3 sin pl. why pl? because x is l. आणि तुम्हाला माहितच आहे नंबर ऑफ एक्झाम्पल्स मध्ये आपण काय घेतलेलं आहे. मग दिस इम्प्लाइज sin pl is equal to 0 and which is equal to sin n pi. sin n pi series is 0 where n is equal to 1 to 3 and so on. मग pl is equal to अँगलचा जर विचार केला तर pl is equal to n pi. p is equal to n pi upon l. म्हणजे p ची किंमत n pi upon l आलेली आहे. ती आपण इक्वेशन 6 मध्ये ठेवणार आहे. आणि हेन्स इक्वेशन 6 बिकम्स u is equal to c1 हा आणि c3 हा e to the power p ची किंमत काय काढली आपण n pi upon l. p स्क्वेअर काय होईल n स्क्वेअर pi स्क्वेअर upon l. So e to the power n square pi square upon l square into c square t into sin n pi upon l x which is equal to bn. c1 c3 च्या बदल्यात सिंगल कॉन्स्टंट घेतला आपण bn into e to the power minus n square pi square c square upon l square into t into sin n pi upon l into x where bn is equal to c1 c3. This equation satisfies the given conditions for all integral value of n. Hence taking n is equal to 1, 2, 3, dot dot dot. The most general solution is u is equal to फक्त समेशन घ्यायचं. समेशन n is equal to 1 to infinity bn e to the power minus n square pi square c square upon l square t into sin n pi upon l x. Hence by initial condition u is equal to u0 when t is equal to 0 आणि म्हणून u0 is equal to summation n is equal to 1 to infinity bn sin n pi upon lx because t is equal to 0 e to the power 0 is 1 आणि त्यामुळे आपल्याला जे उत्तर काढायचं होतं u ला सफिक्स 0 which is equal to summation n is equal to 1 to infinity b ला सफिक्स n sin n pi upon l x जे आन्सर्स काढायला पाहिजे होतं ते मिळालं. मित्रहो, या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.